नमस्कार. आज मी तुम्हाला छोटीशी प्रार्थना तुळशीची एक मला आजीने लहानपणी शिकवलेली आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. आजी तुळशीला रोज नित्यनेमाचं माझी आजी पाणी घालायची तुळशीला. आणि उठल्याबरोबर पहिलं तुळशीचं दर्शन घ्यायचे. दारामध्ये रांजण असायचं दारावर, दाराच्या समोर बाजूला, आणि त्याच्यावर तुळशी वृंदावन होतं मोठं. म्हणजे मला कळतंय लहानपणापासून आमच्या रांजणावर तुळशी वृंदावन आणि छान अशी तुळस असायची, भरगच्च एकदम. आजी उठल्याबरोबर दर्शन घ्यायची. आणि खरंच आमची ती आजी आहे ना, मरेपर्यंत तिचं म्हणजे तिचं काहीच करावं लागलं नाही, तिला कुठला आजार झाला नाही, काही नाही. एवढी छान राहिली ना, खूप चांगलं 85 वय होईपर्यंत जगली आजी. आणि खूप छान असं आरोग्य राहिलं तिचं. पण ती उठली ना, तर उठल्याबरोबर दर्शन घ्यायची लांबून, म्हणजे हात नाही लावायची तुळशीला, पण उठली का तुळशीचं हात जोडून दर्शन घ्यायची उठल्याबरोबर असं. आणि काहीतरी प्रार्थना बोलायची मनात. आणि मग तुळशीला पाणी घालताना ती बोलायची, तुळशीला पाणी घालताना असं प्रार्थना बोलायची. आणि मलाच तर एकादशी, मी एकादशीचं खोटं नाही बोलत, मी नित्यनेमाचं तुळशीला पाणी घालते ना, त्या आजीने बोललेलीच मी प्रार्थना बोलते. फक्त 1 मिनिटाची पण प्रार्थना नाही, पण एवढी मी तीच बोलते. मला आजीने जी शिकवली तीच बोलते मी अजून पण रोज. तर पाणी घालत असताना, तुळशीची पूजा करताना आमची आजी बोलायची, जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा, तर ऐका प्रार्थना आता. अगं अगं तुळशी पाणी घाली कळशी, अगं अगं तुळशी पाणी घाली कळशी, तुळस करती लवा लवा, करील तुझी सेवा घडल तेव्हा. तुळस करती लवा लवा, करील तुझी सेवा घडल तेव्हा. बस एवढे 2च ओळी बोलायच्या प्रार्थनेच्या. आणि मी आजीने शिकवल्यापासून मी कायमचा आजपर्यंत मी जेव्हा पाणी घालते रोज तुळशीला, मी एवढेच 2च ओळीची प्रार्थना बोलते. तर तुळशीची प्रार्थना कशी वाटली? साधी सोपी. जुनी आपली लोक अडाणी होती, काही शिकलेली नव्हती, आणि म्हणजे असं त्यांना जे सोपं वाटायचं तेच ते देवाचं नामस्मरण करायचे. तर आमच्या आजीची तुळशीची प्रार्थना कशी वाटली, तुम्हाला आवडली तर तुम्हीसुद्धा ही प्रार्थना रोज बोलत जा. खरंच खूप छान वाटतं आपल्या जीवाला मनाला एकदम. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. कमेंट करून नक्की सांगा.